विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. आपण 6 टॉपिक संपवलेत. कोणते सांगा बघू? मॅग्नेटिक मटेरियल, ड्युअल नेचर, केटीजी, ओके 3 टॉपिक झाले. ईएमआय, एसी सर्किट आणि सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. मग या 6 टॉपिक मधले भरपूर आयएमपी क्वेशन्स आहेत. ते मी तुम्हाला आता रिवाईज करायला लावणार आहे. ओके. मी फळ्यावर ऑलरेडी प्रश्न लिहून ठेवलेत म्हणूया आपण. स्मार्ट बोर्डवरती ऑलरेडी प्रश्न लिहून ठेवलेत. आणि हे प्रश्न तुम्हाला कितपत आठवतात हे तुम्ही बघायचं आहे. आणि यातला जर एखादा प्रश्न तुम्हाला येत नसेल, तो पटकन रिवाईज करायचा आहे. कारण आपण अभ्यासाबरोबर थोडा वेळ रिव्हिजनला दिला म्हणून काय बिघडतंय? ओके. मग सुरुवात करूया व्हिडिओला? ओके. पहिल्यांदा जे मी तुम्हाला सांगणार आहे ते नीट लक्ष द्या, की डेफिनेशन्स. मी डेफिनेशन्स कशा लिहिलेत बघा ना. सिम्बॉल लिहिलेत सगळे A-R-T-E-K. सुरुवात करूया. ए म्हणजे काय? कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन. मी तुम्हाला सांगू का? कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन म्हणजे जेवढी हीट ॲब्सॉर्ब होते अपॉन टोटल हीट हा रेशो. कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन म्हणजे जेवढी हीट रिफ्लेक्ट झाली अपॉन टोटल. कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन, कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशनला जेवढी ही ट्रान्समिटेड झाली अपॉन क्यू म्हणजे ही डेफिनेशन लिहिताना इट इज अ रेशो ऑफ असं समजून असं लिहा आणि रेशो म्हणजे डेफिनेशन तयार करा. नेक्स्ट कोण आहे रे बाळांनो? कोएफिशियंट ऑफ इमिशन. नंतर कोण आहे? पोटेन्शियल ग्रेडियंट. करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये आहे ना. आता हा जो आहे ना, तो इमिसिव्ह पॉवर ऑफ ऑर्डिनरी बॉडी टू द इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी हा रेशो आहे. पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ. रेशो तुमच्या लक्षात येते का बघा. एल फ्लक्स अपॉन करंट रेशोच आहे तो. सेल्फ इंडक्टन्स पुन्हा म्युच्युअल इंडक्टन्स ईएमएफ अपॉन डीआय बाय डीटी परत रेशोच आहे. म्हणजे सुरुवातीच्या एवढ्या डेफिनेशन मध्ये तर रेशोच आहे. ओके. मग कसं लिहायचं आपण? कुठली डेफिनेशन घेऊ सांगा? के चे घेऊ परत एकदा. म्हणजे पोटेन्शियल ग्रेडियंट कॅन बी डिफाइंड ॲज रेशो ऑफ पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ. ओके. सिंपल डेफिनेशन्स आहेत सगळ्या लक्षात घ्या. बरं तुम्हाला येतंय का? नाही तर रिवाईज करा. बरं हे जे 3 आहेत ना, एक्सेल म्हणजे इंडक्टिव्ह रिएक्टन्स, सी म्हणजे कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स, झेड म्हणजे इम्पेडन्स. इम्पेडन्स म्हणजे टोटल रेझिस्टन्स ऑफर्ड बाय इंडक्टर, कॅपॅसिटर एंड रेझिस्टर कनेक्टेड इन सीरीज असं तुम्ही म्हणू शकताय किंवा इट इस रेशो ऑफ आरएमएस व्होल्टेज टू द आरएमएस करंट हे देखील चालेल लक्षात घ्या. हे सिम्बॉल थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी ड्युअल नेचरमध्ये म्हणजे एक सर्टन मिनिमम फ्रिक्वेन्सी म्हणजे लाईटची जी इन्सिडेंट लाईटची फ्रिक्वेन्सी एका सर्टन मिनिमम फ्रिक्वेन्सीपेक्षा जास्त पाहिजे तरच फोटोइलेक्ट्रिक इमिशन होणार आणि त्या सर्टन मिनिमम फ्रिक्वेन्सीला आपण थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी म्हणतो. वर्क फंक्शन म्हणजे त्याचे फोटो सेन्सिटिव्ह मेटल आहे त्यातून इलेक्ट्रॉनला बाहेर पडण्यासाठी जेवढी एनर्जी लागते ते वर्क फंक्शन. ससेप्टिबिलिटी म्हणजे ॲबिलिटी. आता एखाद दुसरं कॉमेंट चुकून असेल की सर हे जरा फास्ट होतंय. तर मी तुम्हाला शिकवत नाहीये बाळांनो, तुम्हाला करायला लावतोय मी इथं. तुमच्या लक्षात आलं का? कारण ही वेळ आहे करण्याची. असं इमॅजिन करूच नका, की मी सांगेन आणि तुम्हाला काही न करता लक्षात राहील. असं कसं शक्य होईल? तुम्हाला एफर्ट्स लावायचे आहेत आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर अगोदरचे 6 टॉपिक तुम्ही नसेल जरी केले ना, तरी हे प्रश्न केले तर त्या 6 टॉपिकचं टेन्शन तुम्हाला काही राहणार नाही. ओके. बरं. एम म्हणजे मॅग्नेटायझेशन. काय सांगा? पुन्हा रेशोच आहे, की नेट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम. बरं. एच म्हणजे मॅग्नेटिक इंटेन्सिटी, स्ट्रेंथ ऑफ मॅग्नेटिक फील्ड म्हणजेच मॅग्नेटिक इंटेन्सिटी. टीसी क्युरी टेम्परेचर, की असं टेम्परेचर त्याच्या आणखीन टेम्परेचर इन्क्रीज केलं, तर ते डोमेन स्ट्रक्चर पूर्णपणे कोलॅप्स होतं. ओके. मग आता मला सांगा जवळ-जवळ 16 पेक्षा जास्त डेफिनिशन्स आहेत आणि एक मोठी रिक्वेस्ट आहे. काल मी एक रिक्वेस्ट केली होती. ते ईडी करंटच्या मला ॲप्लिकेशनच आठवत नव्हत्या किंवा येत नव्हत्या. मला खूप आनंद होतो या गोष्टी सांगायला, की 4 ते 5 नाही भरपूर मुलांनी ना कमेंटमध्ये ॲप्लिकेशन्स दिल्या होत्या. त्यामुळे एखादी डेफिनिशन राहिली असेल तर कमेंट्समध्ये कळवा. अजून सांगतो गायरो मॅग्नेटिक रेशो म्हणजे ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंटचा अँग्युलर मोमेंटमशी जर रेशो घेतला, की झाला की गायरो मॅग्नेटिक रेशो. ओके. बरं. कराल? व्हिडिओ पॉज करा. पहिल्यांदा या डेफिनेशन करा. अजून काही डेफिनेशन आठवल्या तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. ओके. तर नेक्स्ट पॉइंट. नेक्स्ट पॉइंट मध्ये मी सांगतोय लॉज. ओळखा बघू कोणता लॉ आहे? लॅम्बडा मॅक्स इक्वल्स टू बी अपॉन टी. वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ. स्टेटमेंट समोरच आहे की मॅक्सिमम व्हेलोसिटी टेम्परेचरला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असते. त्याच्यानंतर इथं 3 लिहिलेत लॉज मी सांगतो. फॅराडेज फर्स्ट लॉ, की फ्लक्स चेंज झाला
whenever there is change in flux associated with coil, then EMF is induced to coil. आणि हा जो EMF आहे तो रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्सला डायरेक्टली प्रपोर्शनल असतो आणि तो अपोज करतो. त्यामुळे मायनस साइन येणार आहे. लेन्स लॉ आहे तिसरा. फॅरेडेज फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, लेन्स लॉ. स्टीफन्स लॉ ऑफ रेडिएशन काय? Energy radiated per unit time per unit area is directly proportional to fourth power of absolute temperature. ओके. पण एनर्जी रेडिएटेड पर युनिट टाइम म्हणजे रेट सुद्धा म्हणू शकता. मग रेट ऑफ रेडिएशन पर युनिट एरिया इज डायरेक्टली असं सुद्धा चालू शकेल. म्हणजे तर स्टीफन्स कॉन्स्टंट सिग्मा त्याची व्हॅल्यू त्याचे युनिट डायमेन्शन्स केल्या पाहिजेत आपल्याला. ओके. ए इक्वल्स टू ई. ए म्हणजे कोण? कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन. ई म्हणजे इमिसिव्हिटी किंवा कोएफिशियंट ऑफ इमिशन आणि क्रिचॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन आहे हा. की कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन इक्वल्स टू कोएफिशियंट ऑफ इमिशन ऍट एनी गिव्हन टेम्परेचर. पुन्हा करंट लॉ माहिती आहे तुम्हाला, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ चार्ज, व्होल्टेज लॉ, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. इथं परत 3 लॉ आहेत. लॉ ऑफ लेंथ, लॉ ऑफ टेन्शन आणि लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी. तसं सिंपल पेंडुलम मध्ये पण आहेत लॉ, बरं का, लक्षात घ्या. पण तो टॉपिक अजून आपण घेतलाय का? नाही. जेवढे झालेत त्याचे टॉपिकचे आपण रिव्हिजन करतोय. मग ऑलमोस्ट 11 पेक्षा जास्त लॉ आहेत. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. अजून काही राहिले असेल तर कळवा. पण व्हिडिओ परत पॉज करा, लक्षात घ्या. आणि मी मगाशी बोललोय, तुम्हाला करायचंय. मन शांत ठेवून अभ्यास करायचा आहे. होतोय, होतोय, चाललंय ते व्यवस्थित चाललंय. 6 टॉपिक म्हणजे जोक नाही, लक्षात घ्या. म्हणजे ऑलमोस्ट 35 टू 40 मार्क्स. 35 टू 40 मार्क्स निम्मा पेपर. हेच प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये बघायला मिळणार आहेत, लक्षात घ्या. आता पुढे काय दिलंय सांगा मी? एक्सप्लेन द टर्म्स. मला माझं इच्छा आहे, की पहिल्यांदा हे करा, वेळ लागणार याला. हार्मोनिक्स, ओव्हरटोन, डिफरन्स करा. 21 अपेक्षित उघडा. त्यात डिफरन्स छान दिलेले असतात बरं का, लक्षात घ्या. एका ठिकाणी सगळे दिलेले असतात. मग हार्मोनिक्स, ओव्हरटोन, एक्सप्लेन द टर्म येईल किंवा डिस्टिंग्विश येईल. फ्री व्हायब्रेशन, फोर्स व्हायब्रेशन तोच प्रकार आहे. डेफिनेशन, एक्सप्लेनेशन किंवा डिस्टिंग्विश येणार. एंड करेक्शन तुम्हाला माहिती आहे, की अँटीनोड थोडासा बाहेर तयार होतो. ठीक आहे. पॉइंट 3D एंड करेक्शन आणि त्याचे काही फॉर्म्युले आहेत ते बघायचे. बीट्स, फेजर, फेजर म्हणजे तो रोटेटिंग वेक्टर असतो, लक्षात घ्या. एसी सर्किट मधला. वॉटलेस करंट ही पण त्याच्यातलंच आहे, लक्षात घ्या. आणि पॉवर फॅक्टर. पॉवर फॅक्टर माहिती आहे तुम्हाला, R/Z. ओके. बर, मग हे कराल? आता वेळ घालवत नाही, पटपट घेतो, थोडंसं लक्षात घ्या. नेक्स्ट पॉइंट कुठला घ्यायचा आहे बघा आपल्याला. डायग्राम. या आपल्या हातातले मार्क आहेत बाळांनो. पण सांगू का, नुसते डायग्राम काढतात मुलं. लेबलिंग पण केलं पाहिजे, प्रॅक्टिस केली पाहिजे. पट्टीची पेन्सिलची गरज नाही. पेनानं प्रॅक्टिस करायची. परत, 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 परत करायची. काही मुलं विनाकारण डायग्रामची प्रॅक्टिस करताना पहिलीच डायग्राम काढताना उगाच व्यवस्थित काढत बसतात. नाही, पहिलं रफ काढा. पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस करा. एकदा का डायग्राम डोक्यात झाली ना, मग फिट बसली की करता येईल आपल्याला. तर कोणते आहेत? फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, मूव्हिंग कॉइल गॅलव्हॅनोमीटर, मीटर ब्रिज, केल्विन्स मेथड, फोटो सेल, परफेक्टली ब्लॅक बॉडी, एनर्जी स्पेक्ट्रम, ते परफेक्टली ब्लॅक त्या रेडिएशन मध्येच आहे. फोटो सेलची पण डायग्राम मला ह्यावेळेस इम्पॉर्टंट वाटते, येऊ शकते. ओके. आणि हे मी का देतोय? बरं, मूव्हिंग कॉइल गॅलव्हॅनोमीटरला तुम्ही अॅमीटर मध्ये कन्व्हर्ट करा. मूव्हिंग कॉइल गॅलव्हॅनोमीटरला तुम्ही व्होल्टमीटर मध्ये कन्व्हर्ट करा. ओके. तुम्हाला काय होईल माहितीये का? लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतोय, की ह्या एक्सप्रेशन आलं तर डायग्राम काढा. आता सिंपल पेंडुलम पुन्हा एकदा बोलतोय मी. डिराइव्ह एक्सप्रेशन फॉर पिरियॉडिक टाइम ऑफ सिंपल पेंडुलम असं जर विचारलं, तर तुम्हाला सांगतो डायग्रामलाच 1 मार्क असतो त्या एक्सप्रेशनमध्ये. ओके. पण डायग्राम जवळ-जवळ 7 पेक्षा जास्त आहेत. डेफिनिशन, डायग्राम, एक्सप्लेन द टर्म्स. आता तुम्हाला सांगतो नेक्स्ट पार्ट काय आहे बघा मग. डेरिव्हेशन्स. आता डेरिव्हेशन्स खूप आहेत बरं का. मी सगळे नाहीच दिले, लक्षात घ्या. मला ईझी तुम्हाला होतील असे प्रश्न द्यायचे आहेत. मग A+R+T=1 आहे. E=BLV. ऑर्बिटलचं EVR/2 त्याच टॉपिकमध्ये बार मॅग्नेट रोटेटिंगचं 2πI/MB. गंमत सांगू का? हा सेम क्वेश्चन ऑसिलेशनमध्ये आहे. आणि त्या केसमध्ये एमच्या ठिकाणी म्यू असा सिम्बॉल वापरलाय त्याने. सिम्बॉल वेगळा आहे, टॉपिक 2 वेगळे आहेत, प्रश्न एकच आहे. हे मॅग्नेटिक मटेरियल मधलं. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह, स्टेशनरी वेव्हज, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. मोस्ट इम्पॉर्टंट आहे. फोटो इलेक्ट्रिक इफेक्टच्या कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे एमसीक्यूज आहेत, की फोटो इलेक्ट्रिक इमिशन ही इन्स्टंटेनियस प्रोसेस आहे. बरं. फ्रिक्वेन्सीवर कायनेटिक एनर्जी डिपेंड असते आणि इंटेन्सिटीवर करंट डिपेंड असतो. ट्रान्सफॉर्मर मोस्ट इम्पॉर्टंट 4 मार्काला आलं होतं एकदा. डायग्राम, कन्स्ट्रक्शन, न्यूमेरिकल सुद्धा त्यातलं इम्पोर्टंट आहे. आणि हे ते प्रेशरचं एक्सप्रेशन, की आता सांगतो जवळ-जवळ मी आता गेले एक 9-10 मिनिटं बोलतोय बरं का तुमच्याशी, बरोबर आहे. मला ना हे प्रेशरचं एक्सप्रेशन तुम्हाला एक्सप्लेन करायचंय. घाबरतायत विनाकारण मुलं याला. मग थोडासा वेळ लावूया. व्यवस्थित. ओके.
न्यूटन्स सेकंड लॉ आठवतोय का तुम्हाला? रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम म्हणजे फोर्स असं त्या सेकंड लॉ मध्ये सांगितलं होतं. ओके. 8th स्टँडर्डला प्रेशरचा फॉर्म्युला होता माहिती आहे का तुम्हाला? फोर्स अपॉन एरिया. ओके. मग ह्याची पण मला गरज लागणार आहे. स्क्वेअरचा एरियाचा फॉर्म्युला काय सांगा? साइड स्क्वेअर. हे पण मला लागणार आहे. क्यूबच्या व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय? एल क्यूब. याची पण मला गरज लागणार आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का, की प्रेशरचं एक्सप्रेशन मी डिराईव्ह करून दाखवणार आहे तुम्हाला. हिंट देणार आहेत बरं का. हिंट देणार आहे. मग काही अवघड वाटणार नाही. 4-4, 5-5 पानाचं डेरिव्हेशन आहे. टेन्शन असं काही घेऊ नका मनात. ओके, करायचंय आपल्याला. ओके, मी केलंय यावर्षी. मी काय केलं, मी दरवर्षी मुलांना म्हणायचो, "ठेवा ऑप्शनला. कधी एवढं मोठं डेरिव्हेशन करणार?" बघा. पण यावर्षी मी काय ठरवलं माहितीये का? नाही करायचं आपण. मी सुद्धा टाळत होतो सुरुवातीला हे डेरिव्हेशन बरं का. पण मी करायचं ठरवलं आणि 3-4 मुलं होती त्यांना पहिल्यांदा शिकवलं. ओके. पुन्हा बॅच आली, बॅचमध्ये शिकवलं. ओके. 4-5 मुलं ॲब्सेंट होती त्याची त्यांना पुन्हा शिकवलं. म्हणजे 4-5 वेळा मी हे परत, परत, परत शिकवलं. आता माझे ते पॉइंट्स लक्षात राहिलेत. मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला माहिती आहे ते क्यूब असणार आहे. या क्यूबमध्ये आयडियल गॅस एन्क्लोज्ड आहे म्हणा आणि त्यातले जे मॉलिक्युल्स आहेत ना, त्यांना मी 3 पार्टमध्ये डिव्हाईड करणार आहे. इक्वल पार्ट्समध्ये. मग एक अलोंग एक्स एक्सिस, एक अलोंग वाय एक्सिस, एक अलोंग झेड एक्सिस म्हणूया आपण आणि आपण फक्त एक्स एक्सिसचा विचार करूया. ओके. मग इथं एक आहे मॉलिक्यूल तो एक्स डायरेक्शन या डायरेक्शनमध्ये चाललाय म्हणूया पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये आणि त्याची व्हेलॉसिटी आहे Vx1. Vx1 म्हणूया आपण. ठीक आहे. आता तो इकडे जाणार आहे. ही एल आहे लक्षात घ्या लेंथ. आता तो इकडे जाणार आहे. या वॉलवर जाऊन तो थडकणार आहे आणि तो रिबाउंड होणार आहे. ओके. आणि ते होत असताना त्याची व्हेलॉसिटी कमी होणार नाही. तेवढीच राहणार आहे असं कन्सिडर करणार आहे. मग या ठिकाणी मास इंटू व्हेलॉसिटी म्हणजे काय मोमेंटम ना. म्हणजे पहिल्यांदा मी फर्स्ट स्टेप काय सांगतोय, की तुम्ही रेट चेंज इन मोमेंटम फाइंड आउट करा. ते काढण्यासाठी बघा आता इकडे जाताना व्हेलॉसिटी पॉझिटिव्ह आहे, पण इकडे येताना निगेटिव्ह. तर इकडे येताना मोमेंटम असणार आहे मास इंटू व्हेलॉसिटी मात्र मायनस. ठीक आहे. इथं मी असं बार लिहितो बरं का लक्षात घ्या. पण जाताना पॉझिटिव्ह होते ना, पण आपल्याला फायनल मधून इनिशियल व्हॅल्यू निगेटिव्ह मायनसच करायची आहे ना. ओके. मग मला काय येणार मायनस ट्वाइस MVx1. ओके. पण सांगू का गंमत तुम्हाला? निगेटिव्ह साइन ठीक आहे डायरेक्शनमुळे येतंय म्हणूया आपण. पण आपण मॉड्युलसच घ्यायचंय, पॉझिटिव्ह व्हॅल्यू घ्यायची आहे. आता मला सांगा सेकंड स्टेप मला काढायची आहे डेल्टा टीची व्हॅल्यू. आता मला लहानपणापासून तुम्हाला एक फॉर्म्युला माहिती आहे, की डिस्टन्स इक्वॉल्स टू स्पीड इंटू टाईम. मग टाईम म्हणजे काय? डिस्टन्स अपॉन स्पीड. मग डिस्टन्स किती कव्हर केलंय? ट्वाइस येईल. कारण इथून इकडे जाणार आहे आणि परत इकडे येणार आहे असं इमॅजिन करणार आहे. आणि व्हेलॉसिटी किती आहे? Vx1. ओके. Vx1. मला सांगा मग आता इथं जर मी व्हॅल्यू पुट केली ही आता सांगतो 1 मिनिटं. थर्ड स्टेप काय? फोर्स फाइंड आउट करा. फोर्स म्हणजे काय? रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. म्हणजे मोमेंटममध्ये जेवढा चेंज झालाय त्याला टाईमनं डिव्हाईड करा. म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. मोमेंटम म्हणजे चेंज काय होता? ट्वाइस MVx1 ओके. डिव्हायडेड बाय ॲक्चुअली सांगतो ट्वाइस एल अपॉन Vx1. मग ट्वाइस एल अपॉन Vx1 म्हणजे याचा काय होणार सांगा? स्क्वेअर. 2 ला 2 काय होणार? कॅन्सल. फोर्स मिळाला का मग हे? आता हे 2 ला हे 2 कॅन्सल एवढाच फोर्स आहे. तर तुम्हाला टोटल फोर्स काढायचा असेल, मी असं लिहितो टोटल फोर्स M/L कॉमन काढा. मग Vx1 स्क्वेअर, Vx2 स्क्वेअर प्लस डॉट, डॉट, डॉट अगदी Vn स्क्वेअर पर्यंत. हे बार लिहिले का ते नोटेशन पुस्तकात चेक करा. आपल्याला स्टेप्स लक्षात ठेवायचे आहेत ना. ओके. चौथी स्टेप झाली. टोटल फोर्स काढला. झालंच रे. आता लास्टला प्रेशरचा फॉर्म्युला वापरा. फोर्स अपॉन एरिया. मग हा जो तुमचा फोर्स आहे, त्याला जर मी एरियाने डिव्हाईड केलं. मगाशी काय बोललो? हा स्क्वेअर आहे ना, ह्याचा एरिया मला कन्सिडर करायचा आहे ना. काय येणार? साइड स्क्वेअर. साइड कोण आहे? एल. म्हणजे काय येणार? एल स्क्वेअर. मग ऑलरेडी याला मी एल स्क्वेअरनं डिव्हाईड केलं, तर एलचं एल क्यूब होणार ना. म्हणजे मला एम अपॉन एल क्यूब मिळणार आणि ही टर्म आहे तशी Vx1 स्क्वेअर, Vx2 स्क्वेअर प्लस डॉट, डॉट, डॉट Vn स्क्वेअर. आता एक काम करूया, याची व्हॅल्यू काढूया आणि हे तुम्ही आता पुस्तकात बघा. मी तर लिहिणार नाहीये. काय त्याची व्हॅल्यू सांगू का? ह्याला अपॉन n न डिव्हाईड केलं तर ती एव्हरेज किंवा मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी मिळणार आहे. येते का लक्षात तुमच्या? त्याच्यानंतर त्याचं रूट काढलं तर रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी तुम्हाला मिळणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं की म्हणजे थोडक्यात ना Vx जी व्हेलॉसिटी असणार आहे दॅट इक्वल्स टू Vy आणि दॅट इक्वल्स टू काय असणार आहे सांगा? Vz. मग तिघांची ॲडिशन केल्यावर ते V मिळतं ना. मग हे दोघे इक्वल असतील तर ते Vx प्लस Vy च्या ऐवजी Vx म्हणूया. परत Vx. प्राइस फॅक्टर तिथं तो येणार आहे आणि तो डिव्हाईड करायचा आहे.
सांगू का मगाशी मी बघितलं होतं, की 9 मिनिटं झाली होती. आता बघतोय मी 14 मिनिटं झालेत, 15 मिनिटं झालेत. म्हणजे एक 4 ते 5 मिनिटं मी हे तुम्हाला एक्सप्लेन केलं. झालं ना खरं? करा ना, प्लीज करा. तुम्हाला आणखीन एक सांगतो बरं का, माझी मेथड तुम्ही जर रोटेशनल डायनामिक्स आणि ऑस्सिलेशन हे 2 टॉपिक पुढे घेऊया आपण लगेचच. रोटेशनल आणि ऑस्सिलेशन. मी तुम्हाला सांगू का, मी फक्त ना ह्या 3 शब्दात डेरिव्हेशन कंप्लीट करतो. कन्सिडर लिहितो, त्याच्यानंतर लिहितो लेट आणि लॉ माहीत नसला, काही माहीत नसलं तर लिहितो मी वी नो दॅट म्हणूया आपण. काही माहीत नाही लिहायचं वी नो दॅट. माहीत असेल तर लिहायचं ना अकॉर्डिंग टू कुठला लॉ वगैरे असेल ते. पण हे डेरिव्हेशन्सला मार्क मिळतील का? तुमचा प्रश्न असणार आहे. लिहिलं मार्क मिळतात. मी माझ्या मुलाचे पेपर मागवलेत जाणून-बुजून. मला बघायचं होतं, की किती मार्क पडतात. पैकीच्या पैकी मार्क्स 3 वेळा त्याचे पेपर चेक झालेत. एक्झामिनर, मॉडरेटर, चीफ मॉडरेटर. मग आता कसली काळजी? तुमच्या लक्षात आलं? मग तुम्हाला या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत बाळांनो. मनापासून तयारी करा. 50 पेक्षा जास्त प्रश्न दिलेत आणि अजून प्रश्न आहेत त्या टॉपिकमध्ये. मी सगळं कव्हर केलेले नाहीयेत. ईझी तुम्हाला जे केलेच पाहिजेत असे प्रश्न घेतलेत आपण. डिस्टिंग्विश, डायग्राम, लॉ, डायग्राम म्हणूया आपण. डेरिव्हेशन छोटे-छोटे घेतलेत आपण. मग हे झालं तर माझी गॅरंटी आहे, की यातलं नाही म्हणलं तरी तुम्हाला मी सांगतो, एक 10-15 ते 20 मार्काला प्रश्न आले पाहिजेत. मी असं का म्हणतोय? तुम्हाला वाटेल सर 42 मार्काचे टॉपिक आहेत ना? न्यूमेरिकल्स आहेत ना? न्यूमेरिकल पण मी तुम्हाला नक्की देणार आहे. ठीक आहे. मग हा छोटासा व्हिडिओ थांबवतोय. ऑल द बेस्ट. प्रॉपर रिव्हिजन करा. प्रॉपर. सगळे प्रश्न झाले पाहिजेत हां. ऑल द बेस्ट.